सर्वांना माझा सविनय जय भीम. आजपासून आपण पाहणार आहोत केवळ एका व्यक्तीचा नाही, एका क्रांतीचा इतिहास. ज्या माणसाने अपमानातून आत्मसन्मान घडवला, ज्याने अंधारातून ज्ञानाचा प्रकाश आणला आणि ज्याने शोषित वंचित समाजाला हक्कांची भाषा शिकवली, ते म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या व्हिडिओमध्ये आपण बाबासाहेबांचा जन्म, बालपण, शिक्षण, संघर्ष, चळवळी, संविधान निर्मिती आणि त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंतचा प्रवासाचा सविस्तर आढावा घेणार आहोत. महू येथील एका अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या बालकापासून ते भारतीय लोकशाहीचा कणा ठरलेल्या महान विचारवंतापर्यंतचा हा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा इतिहास आहे आपल्या अस्तित्वाचा, आपल्या हक्कांचा आणि आपल्या स्वाभिमानाचा. चला तर मग सुरू करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मापासून ते महापरिनिर्वाणापर्यंतचा अविस्मरणीय जीवन प्रवास. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या लष्करी ठिकाणी झाला. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. ते आई वडिलांचे 14वे अपत्य होते. त्यांचे वडील रामजी मालोजी सकपाळ हे ब्रिटिश भारतातील सैन्यात सुभेदार या पदावर कार्यरत होते, तर आईचे नाव भीमाबाई सकपाळ असे होते. बाबासाहेबांचा जन्म महार समाजात झाला. त्या काळात जाती व्यवस्था अतिशय कठोर होती. महार समाजाला अस्पृश्य मानले जात असे. जन्माला येता क्षणीच समाजाने बाबासाहेबांवर अपमान, अन्याय आणि तिरस्कार लादला होता. पण पुढे हेच मूल भारताच्या इतिहासाला नवी दिशा देईल याची कल्पनाही तेव्हा कुणालाच नव्हती. बाबासाहेबांचे बालपण साधेपणात गेले. घर परिस्थितीने गरीब होते, पण संस्कारांनी श्रीमंत होते. त्यांचे वडील रामजी सकपाळ हे शिक्षणावर खूप विश्वास ठेवणारे होते. सैन्यातील शिस्त, स्वच्छता, वेळेचे भान आणि वाचनाची आवड त्यांनी बाबासाहेबांमध्ये लहानपणापासूनच रुजवली. रामजी सकपाळ स्वतः संत कबीर, संत तुकाराम यांचे अभंग वाचत असत आणि बाबासाहेबांनाही ऐकवत असत. त्यामुळे लहान वयातच बाबासाहेबांच्या मनात समता, न्याय आणि माणुसकीचे विचार रुजायला लागले. लहानपणीच बाबासाहेबांना समाजातील अन्यायाची झळ बसू लागली. इतर मुलांप्रमाणे मुक्तपणे वावरण्याचा हक्क त्यांना नव्हता. अस्पृश्य असल्यामुळे अनेक ठिकाणी त्यांना वेगळं वागवलं जात होतं. या अन्यायामुळे त्यांच्या मनात वेदना होत्या, पण त्याच वेळी प्रश्नही निर्माण होत होते, आपल्याला अशी वागणूक का मिळते? बाबासाहेब अत्यंत बुद्धिमान आणि जिज्ञासू होते. लहानपणापासूनच त्यांना वाचण्याची, शिकण्याची ओढ होती. अक्षर ओळख झाली नव्हती तरीही ते पुस्तकांकडे आकर्षित होते. वडिलांकडून मिळालेल्या प्रेरणेमुळे शिक्षण हेच आपल्या खऱ्या अर्थाने शस्त्र आहे हे त्यांच्या मनात ठाम होत गेलं. कुटुंब पुण्याजवळील दापोली आणि नंतर सातारा येथे स्थलांतरित झाले. बाबासाहेबांना शाळेत दाखल करण्यात आले, पण शाळेत प्रवेश मिळाल्यावरही त्यांचं आयुष्य सोपं नव्हतं. ते वर्गात इतर मुलांपासून वेगळे बसवले जात. पाणी प्यायचं असेल तर कोणीतरी वरच्या जातीचा माणूस पाणी देणार तरच ती पिऊ शकते. स्वतः नळाला हात लावण्याची परवानगी नव्हती. ही अपमानास्पद वागणूक त्यांच्या मनावर खोल जखम करून गेली. बालवयातच बाळ भीमाला अस्पृश्यतेची तीव्र जाणीव झाली. बाजारात आईला लांबून कापड घ्यावे लागणे, शाळेत वेगळे बसवणे, शिक्षकांचा दुरावा या साऱ्या अनुभवांनी त्यांच्या बालमनावर खोल आघात केला. वडिलांना भेटण्यासाठी भावंडांसोबत केलेल्या प्रवासात महार असल्याचे कळताच गाडीवाल्याने दिलेली अमानुष वागणूक, तहानलेल्यांना पाणी न मिळणे ही घटना भीमाच्या मनात कायमची कोरली गेली. या अनुभवांतून समाज आपल्याला अस्पृश्य का मानतो याचे कारण त्याला उमगले नाही. पाणी पितानाचा अपमान, मारहाण, केस कापतानाही विटाळ अशा अपमानास्पद घटनांनी त्यांच्या मनात अन्यायाविरुद्ध चीड निर्माण झाली. या कटू बाल अनुभवांनी पुढे बाबासाहेबांच्या मनात अस्पृश्यतेविरुद्ध लढण्याची ठाम भूमिका तयार केली. इथून पुढच्या अशाच माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय भीम.